24 मे 2025 टॉम क्रूजचा मिशन इम्पॉसिबल पार्ट 3चा सेकंड पार्ट, म्हणजे शेवटचा त्याचा कन्क्लुजन बघितला. ऍक्शन पॅक्ड आणि मुख्य म्हणजे हा एवढा म्हातारा झालाय टॉम क्रूज, तरी बापरे काय त्याचे स्टंट्स आणि ऍक्टिंग. ओव्हरऑल मूवी सगळी टेक्नॉलॉजिकल आहे, लँग्वेज सगळी टेक्नॉलॉजिकल आहे. आत्ताच्या AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बेस्ड आहे सगळं, त्याच्यामुळे तशा मॅक्झिमम गोष्टी डोक्यावरून जातात. पण जे जिस्ट थोडंफार जे काही कळलंय ते हेच की हा ते मागचे सगळे ऑपरेशन्स करून गायब झालेला असतो. म्हणजे आता त्याला काम करायचं नसतं, थकला असतो तो करण्यापासून. हंट म्हणून त्याला सगळे म्हणजे ओळखत असतात आणि त्याला मग मेल येतो की एक AIच्या माध्यमातून एक वजूद म्हणून तयार झालाय, म्हणजे AIनी तयार केलाय तो, आणि त्याच्या हातात सगळा कंट्रोल तो हळूहळू घेतोय. आणि त्याच्या हातात जर पूर्ण जगाचा कंट्रोल आला तर तो सगळ्याला उद्ध्वस्त करून टाकेल. त्याला ज्यांना ज्यांना नष्ट करायचंय तर त्याला थांबवायचंय. तर ते कसं शक्य आहे? तर काही सायंटिस्ट आहेत की जे एक मीडियम डेव्हलप करतात आहे, आणि ज्याच्यामध्ये दुसरं एक प्लग इन केलं की त्याच वेळेस दुसरं आम्ही एक स्ट्रक्चर तयार केलंय की ज्याच्यामुळे वजूदला असं वाटेल की आपण त्या विश्वात आहोत. म्हणजे तो काहीच करणार नाही, म्हणजे त्याला असं वाटेल की अजून आपलं हेच चाललंय, म्हणजे तो त्या आभासी जगामध्येच वावरत राहील आणि मग तो पुढे काहीच करणार नाही किंवा करू शकणार नाही. तर ते करण्याकरता सगळे वेगवेगळे लोक आहेत आणि वेगवेगळी ठिकाणं आहेत. तर हे सगळं फक्त तूच करू शकतो आणि त्याच्याकरता तू ये, असं त्याला म्हणजे निरोप येतो. मग शेवटी हा जातो. आता एक गॅब्रियल, म्हणजे ज्याच्याकडे हे होतं दुसरं प्लग इन जे करायचंय ते गॅब्रियल नावाच्या माणसाकडे असतं, आणि ह्याचा एक मित्र जो असतो तो हे सगळं AIचं जे बनवत असतो हा आधी त्याला भेटतो, त्याच्याकडनं ते घेतो आणि आता त्या गॅब्रियलच्या शोधात जातो. आता प्रत्येकालाच वाटत असतं की आपण आधी ते मिळवावं, म्हणजे गॅब्रियलला वाटत असतं आपण ह्याच्याकडनं हंट करून घ्यावं आणि सगळं नष्ट करावं. म्हणजे आणि प्रत्येकाला सत्तेची भूक असते, तर प्रत्येक जणच हे म्हणतं की हे जर आपण कॅप्चर केलं तर वजूद आपल्या कंट्रोलमध्ये येईल आणि मग आपल्याला जसं पाहिजे त्याला वजूदला कंट्रोल करता येईल. तर ह्याच्यातनं सगळ्यांचे प्रयत्न चालू असतात की देशांवर आपल्याला दुसऱ्या देशांवर कंट्रोल कसा करता येईल. आणि त्याच वेळेस खूप वर्षांपूर्वी एक पाणबुडी पाण्याखाली बुडाली असते, ज्याच्यात काही सायंटिस्ट लोक हे काम करत असतात आणि त्यांच्याकडे ती की असते. म्हणजे जे ह्याच्या मित्रांनी सांगितलं असतं की अशा प्रकारची ती चिप आहे, तर ती ऍक्च्युअल चिप त्या शिपमध्ये असते आणि त्याची की, त्या लॉकरची की ह्या म्हणजे ह्याच्याकडे असते, हंटकडे. तर म्हणून मग त्या हंटला सगळे रिक्वेस्ट करत असतात की डेंजरस तर खूप आहे, खाली आधी तर ते पाणबुडी आहे कुठे ते शोधणं, त्याचं लोकेशनच एक्झॅक्ट माहित नाहीये, आणि ती लोकेशन शोधून मग त्या इतक्या खाली 800 फूट म्हणा किंवा त्याच्यापेक्षा खाली जाऊन ते शोधणं, ते उघडणं, ते घेणं आणि परत वर येणं, तर खूप डेंजरस आहे. पण त्याच्याकरता फक्त तूच आहे जे ते हे काम तू करू शकतो. आणि मग तो आपल्या काही मित्रांच्या मदतीने मग ती लोकेशन फाइंड आउट करतो. ती लोकेशन फाइंड आउट करायलाही त्याला भरपूर दिव्यातनं जावं लागतं, कारण बरेच जण सगळ्यांच्या जीवावर उठलेले असतातच. काही AIनी बनवलेले हस्तक पण असतात की जे ह्यांच्या कामात अडथळे निर्माण करत असतात, वजूदचे हस्तक. तर
मग तो त्याच्यातनंही म्हणजे सगळं अडथळे पार करत 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 म्हणजे पोचतो तिथे, की आता जिथून त्याला खाली उतरायचंय. तर जे आता कोऑर्डिनेट्स पाठवणारे असतात तेही वजूदच्या लोकांच्या हाती म्हणजे लागतात, पण शेवटी म्हणजे शेवटी कोऑर्डिनेट्स पाठवण्यात ते सफल होतात. मग हा सगळं करून मग अमेरिकेची जी राष्ट्रपती असते तर तिला सगळेजण म्हणत असतात नाही कोणी करू शकणार, तुम्ही हे करा, सरेंडर करून टाका आणि आपणच उडवून टाकू जे देश हे आहेत, म्हणजे मग वजूद काहीच करू शकणार नाही वगैरे वगैरे. तर ती म्हणे अरे एक आपलं हे वाचवायला आपण दुसऱ्यांची बळी का द्यायची, ती राष्ट्रपती चांगली असते. मग ती म्हणे आपण वाट बघूया याची हंटची, तो त्याला दिलाय ना आता जॉब, आपण तो करेल. मग हा जातो खाली आणि त्याला कल्पना दिलीच असते की हा सगळा सूट बीट तुला दिलाय, पण शेवटी जेव्हा तू वर येशील तेव्हा अशा अशा गोष्टी होऊ शकतात, तू बेशुद्ध होऊ शकतो, क्रॅम्प्स येऊ शकतात, मसल्स तुझे हे होतील. पण मग तो येतो, त्याला त्याची टीम वाचवते आणि त्याने ती चिप आणलेली असते त्या लॉकरमधून त्या शिपच्या. आता ह्यांना परत गॅब्रिएलला भेटायचं असतं, त्याच्याकडनं ते कॅप्सूल घ्यायचं असतं म्हणजे फिट होईल याच्यामध्ये. आता ते जातात एका लोकेशनमध्ये जिथे त्यांना वाटत असतं की गॅब्रिएल आहे. तर तिथे आधी बाहेर कोणीच नसतं, पण मग ते सगळी रचना गॅब्रिएलने करून ठेवलेली असते. शेवटी म्हणजे तो त्यांच्यावर अटॅकच करतो आणि तिथे त्यांनी एक बॉम्ब पण लावून ठेवला असतो टाइमर लावून, की हे उडून म्हणजे मरून जावे इथेच बॉम्ब ब्लास्ट झाला की. आणि तो हेलिकॉप्टर घेऊन गॅब्रिएल आणि त्याचा एक असिस्टंट ते पळतात. मग हंट पण त्यांच्या मागे पळतो आणि आपल्या बाकी साथीदारांना म्हणतो की हे तुम्ही डिफ्यूज करा आणि या. मग तर मग तिथे त्याचे जे साथीदार असतात त्याच्यातले मग 2-3 जण ते बॉम्ब डिफ्यूज करायच्या मागे लागले असतात आणि बाकीचे दोघं ते आत सगळं ते जे आभासी जगाची छोटं एक प्रतिकृती असते तर ती सेट करण्यामध्ये लागलेले असतात. कारण जसाच गॅब्रिएल कडून ह्याला कॅप्सूल मिळेल हंटला, तर तो त्याच्यात त्या चिपमध्ये इन्सर्ट करेल आणि ती इन्सर्ट केल्या केल्या 1 सेकंड पण नाही की त्या बॉम्बचं हे कट करायचं फायर आणि ते आभासी जे जग आहे त्याला स्टार्ट करायचं, म्हणजे त्याच्यात म्हणजे वजूद त्या आभासी जगामध्ये येईल. तर हे सगळं सायमल्टेनियसली व्हायला पाहिजे, त्याच्याकरता सगळे रेडी होऊन थांबलेले असतात. मग हे लोक खूप पळवापळी करतात विमानातनं हा हंटला हे करायला, पण मग हंट कसं तरी करून त्यांना कॅप्चर म्हणजे एकाला आधी मारतो, त्याचं विमान क्रॅश करून टाकतो. मग दुसरा जो आहे गॅब्रिएल, मग त्याला त्याच्या विमानाचा कब्जा घेतो, त्याच्या गळ्यातनं ते लटकतच असतं त्याच्या गळ्यात ते कॅप्सूल, ते हिसकावून घेतो. पण त्या झटापटीमध्ये हाही पुष्कळ म्हणजे गोते खाल्लेले असतात, पण मग गॅब्रिएलही शेवटी वरून पडून मरतो. मग हा आपलं पॅराशूट उघडतो आणि ती वेळ पण असते, तेवढ्या वेळाच्या आतच ते झालं पाहिजे, नाही तर मग हे लोक इकडनं राष्ट्रपती आणि हे सगळे बंबार्डिंग करणार म्हणजे मिसाईल सोडणार असतात. मग हा उतरताच त्या पॅराशूट मधून प्रयत्न करत असतो ते कॅप्सूल इन्सर्ट करायचा. तर शेवटी पण त्या राष्ट्रपतीचे सगळे लोक तिला प्रवोक करत राहतात की अरे नाही आता तो काही इतका वेळ त्याच्याकडनं काही मेसेज पण आला नाही, तो गेला असेल कुठेतरी, मरून गेला असेल, म्हणजे बरंच तिला हे निगेटिव्ह. शेवटी ती तयार होते आणि मग फोन करते की ठीक आहे मिसाईल तयार करा हे, पण परत ती फोन ठेवून द्यायचं. ती म्हणते की म्हणजे फोन ठेवते आणि मग त्या बटनच्या तिथे जाते, तर बटनचं झाकण उघडते पण ती परत बंद करते. ती म्हणे नाही आपण अजून थोडी वाट बघू. तर त्यांच्यामधला एक गद्दार असतो, म्हणजे जो वजूदचा हे असतो, त्याला वाटत असतं की देशा म्हणजे नष्ट व्हावा आणि तर जसंच राष्ट्रपती खाली ठेवतात तो हे करायला शूट करायला बघतो. तर राष्ट्रपतींच्याच याच्यात ताफ्यातले जो एक आर्मी ऑफिसर
एकदम असतो, तो स्वतः छातीवरती बंदूक घेतो आणि तिला वाचवतो. आणि मग अशा प्रकारे निदान ते मिसाईलचं हे तरी वाचतं. आणि मग तेवढ्यात हे इकडे हा पण प्लग इन करतो, इकडे हे लोक पण वायर कट करतात, त्या बॉम्बला निकामं करतात आणि वजूदचं ते जी आभासी जग असतं त्याला ऍक्टिव्हेट करतात. म्हणजे आता वजूद तिकडे आला, म्हणजे खतरा टळला. मग काय, मग सगळे राष्ट्रपती ते सगळ्यांना सल्यूट, याला पुन्हा हंटला अप्रिसिएशन. आणि मग अशा प्रकारे त्याचं मिशन जे इम्पॉसिबल वाटत असते ते पॉसिबल होऊन जाते. ओव्हरऑल स्टंट फिल्म पण छान आहे, ऍक्शन पॅक्ड ड्रामा.